मी साईनाथ केकारे 8791 पासआउट. मी सध्या मंडळ कृषी अधिकारी चंद्रपूर येथे कार्यरत आहे. मी चंद्रकांत तुरारे 91 पास आउट. Later I completed M.Tech from IIT Kharagpur and MS in Technology Management from Germany and then Executive MBA in Finance. I was working with John Deere for 22 years at a global level. Now I am an investment advisor and stock market coach. I am totally in the different area. I am in finance there now. Okay, thank you. मी प्रमोदिनी मोरे. माझं बीटेक एमटेक इथेच 91 पासआउट बीटेक, 93 पासआउट एमटेक आणि त्याच्यानंतर इथे एमटेक करत असतानाच मेढाचा इंटरव्ह्यू दिला होता आणि जे बीटेकला फायनल इयरला भरलं होतं एमटेकला त्यांचा कॉल आला आणि प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून मी 2.5 वर्ष चंद्रपूरला काम केलं आणि मी एकटी पी ओ होते. बाकी सगळ्या डिस्ट्रिक्टला जेंट्स पी ओ होते. आय वॉज द ओनली फिमेल कॅन्डिडेट इन महाराष्ट्र. आणि त्यावेळी किरण मोघे मला विचारलं, मी 2 मिनटं नक्की घेईल माझ्या स्टुडंटसाठी बिकॉज आय एम प्रेझेंटली वर्किंग ॲज असिस्टंट प्रोफेसर. तर त्याच्यामुळे सांगते की फील्ड जॉब मुलींसाठी नाही असं बिलकुलही नाही. बी कॉम्पिटंट अँड बी ब्रेव आणि आपला कॉन्फिडन्स कीपअप ठेवा. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जाऊ शकता. आणि मी स्मशानभूमीमध्ये क्रिमेटोरियासुद्धा फिट करायचं काम त्यावेळी मी केलेलं आहे. 400 सोलर कुकर फील्डमध्ये मी विकलेले आहे. त्यामुळे कुठेही मुली मार्केटिंग किंवा फील्डमध्ये कमी पडतात असं नाही. ते असिस्टंट प्रोफेसर टेम्पररी बेसिसवर होते 96 to 2000 VNMKV परभणी. त्यानंतर 5 वर्ष घरी होते. आय सस्टेन इन द सिस्टीम. 5 वर्ष प्रायव्हेट कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब केला आणि 10 वर्ष 1 दिवसांनी त्याच कॅबिनमध्ये त्याच खुर्चीवर माझं परमनंट म्हणून असिस्टंट प्रोफेसर म्हणून सिलेक्शन झालं मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये. पण सस्टेनेबिलिटी आणि आपलं स्वतःचा टेम्पो सिस्टीममध्ये मेंटेन करणं, कॉन्फिडन्स लूज होऊ न देणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि ऑनेस्टी विथ युअर प्रिन्सिपल हे जगते आणि त्याचा मला फक्त फायदा झाला आयुष्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच फॉर गिविंग मी द चान्स.